श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी चैत्र नवरात्रातला एक देवी भगवतीचा गुप्त उपाय सांगणार आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला स्वतःला अनुभव येईल. फक्त सेवा करताना ती स्वच्छ मनाने करा आणि त्याचा आपल्याला 100% रिझल्ट येईल ह्याच भावनेने करा. सकारात्मकता ठेवा तुमच्या विचारांमध्ये आणि हा उपाय नक्की करा. उपाय खूप सोपा आहे. 1 रुपया याला खर्च लागत नाही किंवा कोणत्याही महागड्या वस्तू लागत नाही. आपण दिवाळीला जे दिवे वापरलेले असतात त्या 9 पणत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. ज्या दिवशी नवरात्र बसणार आहे त्याच्या आदल्या दिवशी त्या तुम्हाला स्वच्छ धुवायच्या आहेत आणि हळदीचं थोडंसं पाणी करायचं आहे. गावरान हळद असली तर खूपच चांगलं. त्या गावरान हळदीच्या पाण्यात तुम्हाला ह्या पणत्या भिजत ठेवायच्या आहेत, 9 पणत्या. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी नवरात्र बसणार आहे त्या दिवशी त्या तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि वाती करायच्या आहे, 9 वाती. त्या 9 वातींना पण तुम्हाला हळद लावायची आहे. थोडासा दुधाचा हाताला शिपका दिल्यानंतर पण आपल्याला ती हळद वातींना चांगली लागते. त्याच्यानंतर त्यात गावरान तूप टाकायचं आहे. गावरान तूप हे शुद्ध गाईचं वापरा, म्हशीचं तूप वापरू नका. कारण आई भगवतीच्या सेवेमध्ये गावरान तूप हे गाईचंच वापरलं जातं, म्हशीचं तूप वापरलं जात नाही. त्यानंतर शुचिर्भूत कपडे घाला, फाटलेले तुटलेले नाही. लाल वस्त्र आणि हिरवं वस्त्र आई देवीला भगवतीला प्रिय आहे. या दोन्ही वस्त्रातून एक वस्त्र घातलं तरीही चालेल. त्यानंतर बसण्यासाठी आसन हे स्वच्छ घ्या. फाटकं तुटकं आसन घेऊ नका. स्वच्छ धुतलेलं आसन घ्या. हे 9 दिवे गावरान तूप लावून प्रज्वलित करा. ते प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 1 माळ नवार्णव मंत्राचा जाप करायचा आहे. 9 दिवे लावल्यानंतर 108 वेळेस हा जाप झाल्यानंतर ते दिवे तुम्हाला तसेच चालू ठेवायचे. नवार्णव मंत्र काय आहे तो मी तुम्हाला सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा देवी भगवतीचा नवार्णव मंत्र आहे. आपली कोणतीही कुलदेवी असू द्या, हा मंत्र कोणतीही कुलदेवी असला तरी जाप केला तरी पण चालतो. हा रोज तुम्हाला 1 माळ जाप करायचा आहे. आणि त्यानंतर देवी सुक्तम, श्री सुक्त हे देवी भगवतीला अत्यंत प्रिय आहे. ह्या सुक्ताचा पण तुम्हाला रोज 108 वेळेस जाप करायचा आहे. एखाद्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल किंवा पैशाची अडीअडचण असेल, आणखीनही काही पैशा संबंधी जर अडचणी असल्या तर त्याच्यासाठी श्री सुक्ताची सेवा ही अत्यंत प्रभावी असते. तर ह्या सेवेबरोबर तुम्हाला ही पण सेवा करायची आहे. अशी न खंड पडता तुम्हाला 9 दिवस ही सेवा करायची आहे. त्यानंतर ते 9 दिवे तुम्ही 9 दिवस लावल्यानंतर आपल्याला त्याचं उद्यापन घालायचं आहे. तुम्ही कोणत्याही सेवेचं उद्यापन घाला. सेवा अर्धवट सोडू नका. कारण सेवा अर्धवट सोडल्याचा नंतर आपल्याला खूप त्रास होतो. कारण ती सेवा आपल्याच्याने पूर्ण झालेली नसते आणि मग आपल्या कार्यात आणखीन अडथळे येतात आणि मग आपण म्हणतो की आम्ही एवढी सेवा करून ती का बरं आम्हाला त्रास होतोय. तर सेवा घेतलेली हाती ती पूर्ण करत चाला. सेवा अगदी सोपी आहे. यात तुम्हाला खूप काही खर्च करायचा नाही आहे आणि काही दुसरं अवडंबर करायचं नाही आहे. तुम्ही नवरात्र बसवत असा नसा देवी नवरात्र, फक्त ही सेवा करा, मनोभावे करा. याचा रिझल्ट 100% येतो. सेवा करताना फक्त मन आणि आपली भावना शुद्ध ठेवा. हे 9 दिवसातल्या दिव्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर हे 9 दिवे तुम्हाला घ्यायचे आहे. याच्या वाती एकत्र करायच्या आहेत आणि त्या वाती तुम्हाला थोडंसं गावरान तूप आणि कापूर टाकून त्या वाती जाळून टाकायच्या आहे. आपण रोजही दिव्यातली जी वात घेतो ती इतरत्र फेकून न देता ती आपल्याला रोज गोळा करून नंतर त्या वाती एकत्र करून जाळायच्या असतात. त्यामुळे आपण केलेली सेवा ही आपली वाया जात नाही. त्या वाती तुम्ही जाळल्यानंतर त्या 9 पणत्या तुम्हाला एका फडक्यात बांधून त्या वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे. त्यानंतर त्या घरात ठेवायच्या नाही आहे आणि वाती पण तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत गावरान तूप टाकून. ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या नवरात्रामध्ये स्वतः अनुभव घ्या. सेवा तुम्हाला अजूनही जर काही माहिती हवी असेल तर कॉमेंट नक्की करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तुमचा आजचा दिवस स्वामीमय जावो, आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.